नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व के, विटॅमिन के याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार। हा 5 मार्काला प्रश्न एएनएम स्टुडंटसाठी पण इम्पॉर्टंट आहे, जीएनएम स्टुडंटसाठी पण इम्पॉर्टंट आणि जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, बायोसायन्समध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे विटॅमिन्स रिलेटेड। त्याच्यानंतर जीएनएम सेकंड इयरला एमएसएन सेकंडमध्ये पण हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर मी हा घेते। तर आपण सुरुवात बघूया। तर जीवनसत्व के हे चरबीमध्ये विरघळणारे 4थ्या क्रमांकाचे जीवनसत्व आहे। हे जीवनसत्व काय करते? जीवनसत्व रक्तस्रावास प्रतिबंध करते, म्हणून याला रक्तस्रावास आहे, इथे लक्ष द्या। रक्तस्रावास कधी कधी माझं लिहिताना हे होतं प्रतिबंध करते, म्हणून याला अँटी हेमोरेजिक विटॅमिन असं म्हटलं जातात। तर इसवी सन 1919मध्ये डॅम व डॅनिश या शास्त्रज्ञाने जीवनसत्व केचा शोध लावला। इसवी सन 1935 साली डॉक्टर डॅम जे आहे त्याने कोंबडीच्या पिल्लातील न थांबणारा रक्तस्राव हा स्राव झाला आहे। तर स्राव हा जीवनसत्व के दिल्याने रक्ताची स्वाभाविक रक्त ओटणक्रिया होऊन रक्तस्रावास प्रतिबंध करता येतो हे दाखवून दिले, म्हणून जीवनसत्व केला कोॲग्युलेशन विटॅमिन असेही म्हटलं जातं। जीवनसत्व केला कोॲग्युलेशन विटॅमिन असेही म्हटलं जातं। त्यानंतर आहे रासायनिक गुणधर्म काय? तर रासायनिक सूत्र C31H4602 हे रासायनिक गुणसूत्र आहे, हे तुम्ही लिहू शकता। के जीवनसत्वामध्ये K1 K2 असे विभाजन केलेले आहे। K1 हे आपल्याला आहारातून घेतल्या जाणाऱ्या पदार्थातून मिळते, तर K2 हे मानवाच्या शरीरामध्ये आतड्याच्या खालील भागात असणाऱ्या सिम्बायोटिक बॅक्टेरिया तयार करतात। K1 हे आपण आहारातून घेतो, K2 हे सिम्बायोटिक बॅक्टेरिया तयार करतात। हे फिकट पिवळ्या रंगाचा घनपदार्थ किंवा तेल आहे। हे जीवनसत्व पाण्यात विरघळत नाही। हे जीवनसत्व चरबीमध्ये विरघळते, याचा सूर्यप्रकाश व अल्कलीमध्ये सहजासहजी नाश होतो। यावर उष्णता व ऑक्सिजनचा विशेष परिणाम होत नाही। खनिज तेलामुळे जीवनसत्व केच्या शोषणामध्ये अडथळा येतो। त्याच्यानंतर जीवनसत्व केचे कार्य काय आहे? तर आहारातील जीवनसत्व के हे K1 1च्या साहाय्याने लिव्हरमध्ये प्रोथॅम्बिन तयार केले जाते। त्याच्यानंतर रक्तातील महत्त्वाचा घटक प्रोथॅम्बिनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व केची आवश्यकता असते। रक्त गोठण्यासाठी प्रोथॅम्बिनचे फायब्रिनमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रोथॅम्बिनची गरज असते। कमी वजनाचे व कमी दिवसाच्या जन्मलेल्या बालकांमध्ये हेमोरेजिक डिसीज रक्तस्रावी, इथे स्रावी आहे, सावी झाला आहे तिथे लक्षात घ्या। रक्तस्रावी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी 1 मिलीग्राम जीवनसत्व केचे इंजेक्शन जन्मल्यावर देतात। शरीराच्या आत व शरीरातून होणारा रक्तस्राव थांबण्याकरता रक्तस्राव प्रतिबंध करण्याकरता जीवनसत्व के अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर जीवनसत्व केचे पचन व शोषण, डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन के। तर जीवनसत्व के हे चरबीमध्ये विरघळणारे असल्याने त्याच्या पचनासाठी शोषणासाठी चरबीची आवश्यकता असते। चरबीच्या पचन व शोषणासाठी पित्तरसाची म्हणजे बाईलची आवश्यकता असते। हे सर्व लहान आतड्याच्या वरील भागात होते। तर काय आहे? तर जीवनसत्व के हे चरबीमध्ये विरघळणारे असल्याने त्याच्या पचनासाठी व शोषणासाठी चरबीची आवश्यकता असते। चरबीच्या पचन व शोषणासाठी पित्तरसाची आवश्यकता असते। हे सर्व लहान आतड्याच्या वरील भागात होतं। आतड्याच्या खालील भागात जंतूने तयार केलेल्या जीवनसत्व K2चे शोषण हे त्यासाठी पित्तरस नसले तरी होतं। तर आतड्याच्या खालील भागात जंतूने तयार केलेल्या जीवनसत्व K2 हे शोषण 2चे शोषण आहे, त्या ठिकाणी पित्तरस बाईल नसले तरी होते। जीवनसत्व केची आवश्यकता, आपण घेत असलेल्या दैनंदिन आहारातून आपल्या आतड्यामध्ये तयार होणाऱ्या जीवनसत्व केमधून आपले जीवनसत्व केची दैनंदिन गरज भागू शकते, त्यामुळे अभावी होणारे रोग सहसा आढळत नाहीत। त्यानंतर मानवाच्या आतड्यात किती प्रमाणात जीवनसत्व के तयार होते व आहारातून किती प्रमाणात घ्यावे हे अजून निश्चितपणे सांगता येत नाही। प्रत्येकाने सकस व चौरस आहार घेणे गरजेचे आहे की इष्ट आहे। जीवनसत्व के मिळणारे पदार्थ कोणते आहेत? तर गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, पालक, पत्ताकोबी, फुलकोबी, कॉलीफ्लॉवर, टोमॅटो, सोयाबीन यामध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्व के आढळते। तृणधान्य, फळे, बटाटे, गाजर, गहू, वनस्पती तेलबियांमधून जीवनसत्व के प्रमाणात मिळते। प्राणीज पदार्थ, साईचे दूध, लोणी, तूप, यकृत, मांस, अंड्याचा पिवळा बलक यामधून अल्प प्रमाणात जीवनसत्व के आढळते। आतड्यांमध्ये जंतूंनी तयार केलेल्या जीवनसत्व केचा भरपूर पुरवठा होतो। कोणत्याही आजारासाठी अँटीबायोटिक्स ही औषधे सुरू असेल तर आतड्यांच्या जीवनसत्व केची निर्मिती करणाऱ्या जंतूंचा नाश होतो। अशा वेळी कमतरता होऊ नये म्हणून आहारातील जीवनसत्व केयुक्त पदार्थ वाढवावे। ठीक आहे। तर आतड्याच्या जंतूंनी तयार केलेल्या जीवनसत्व केचा पुरवठा होतो।
ठीक आहे. तर कोणत्याही आजारासाठी अँटीबायोटिक्स ही औषधं सुरू असतील तर आतड्यातील जीवनसत्व केची निर्मिती करण्यासाठी जंतूंचा नाश होतो. अशावेळी कमतरता होऊ नये म्हणून आहारातील जीवनसत्व केची युक्त पदार्थाचे प्रमाण वाढवायचं आहे. जीवनसत्व केच्या कमतरतेचे परिणाम कोणते? तर सहसा जीवनसत्व केच्या कमतरता होत नाही. कोणत्याही आजारामुळे चरबीचे पचन व शोषण योग्य प्रकारे होत नसल्या या जीवनसत्वाची कमतरता होते. पित्तक्षारांच्या अभावामुळे आहारातून घेतलेल्या अन्नाचे व पचन शोषण योग्य पद्धतीने होत नसल्यास कमतरता होते. लिव्हरच्या आजारामध्ये जीवनसत्व केची निर्मिती न झाल्यास त्याची कमतरता होऊ शकते. ठीक आहे. नवजात अर्भकाच्या आतड्यामध्ये जीवनसत्व के तयार करणारे जंतू नसल्या त्याच्यामध्ये जीवनसत्वाची कमतरता भासू शकते. म्हणजे कमी वजनाची कमी दिवसांच्या नवजात बालकांमध्ये जीवनसत्व केच्या कमतरतेमुळे रक्तस्रावी रोग आढळतात. ठीक आहे. ज्या रुग्णांची प्रतिजैविक औषधे चालू असतात त्यांच्या आतड्यातील जीवनसत्व केची निर्मिती करणाऱ्या जंतूंचा नाश झाल्याने अशा रुग्णांनाही जीवनसत्व केची कमतरता होऊ शकते. आहारातून पालेभाज्यांचा अभाव असणे व जीवनसत्व केयुक्त पदार्थांचा अभाव असणे. ठीक आहे. याच्यामुळे जीवनसत्व केच्या कमतरतेचे परिणाम आपल्याला भासू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जीवनसत्व केबद्दल थोडक्यात माहिती मिळाली असेल. मी नोट्स म्हणून दिलेले आहेत. तो व्हिडिओ थोडासा फास्ट वाटला असेल तर थोडंसं समजून घ्या, कारण हे तुम्हाला जे विचारला जातो प्रश्न त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तर त्याच्या नोट्स काढून घ्या आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.